की आरोपी बिनधास्त फिरायला लागले, जाहीर कार्यक्रमात यायला लागले, ही तर परिस्थिती महाराष्ट्राची कधी नव्हतीच. आपण महाड महाराष्ट्रापेक्षा बाहेर आहे का, असं काय आहे का? आपण महाड युपी मध्ये आहे का किंवा बिहारमध्ये आहे असं काय आहे का? नाही आहे ना तसं काय. मला तर भीती वाटायला लागली की महाड आता सध्या काही दिवसापुरती आहे आणि जास्त काळ टिकणार नाहीये. हे नव्याचे 9 दिवस आहेत, काही दिवसांनी ते दिवस जातील, पण सध्या तात्पुरतं महाड बिहारमध्ये वगैरे आहे का अशी परिस्थिती आहे. मग यांची हायकोर्टात बेल होऊन देणार नाही आम्ही, त्यांना बरोबर कामाला लावू. पण हे जर झालं नाही तर पुढच्या 24 तासांनी माझ्या लोकांनी जर स्वागत यांच्या घरावर हल्ले करायला सुरू केले तर आम्ही देखील पोलीस स्टेशनकडे तोच न्यायाची अपेक्षा बाळगू. आज त्यांनी आमच्या दुकानावर हल्ले केलेत, उद्या आम्ही जर या लोकांच्या घरांवर हल्ले केले तर काय करणार आहात तुम्ही? जे आहे ते बरोबर ना, म्हणजे आमच्या लोकांना तुम्ही पकडणार नाही, गिरीला खपवून घेणार नाही. महाड विकास गोगालेला अटक करायला सांगा यांना पहिलं. तुम्ही ताबडतोब सर्व आरोपी अरेस्ट करावी, नाहीतर सोमवारी महाड बंद. आमच्याकडून उबाटावाले पण आहेत ना आपल्या बरोबर, 100% जाधव साहेब. आम्ही मनसे, राष्ट्रवादी, उबाटा आम्ही सगळे मिळून सोमवारी महाड बंद ठेवणार. पूर्ण महाडकर आहे सगळे. आता कळेल कोणाची काय ताकद आहे. तुम्ही सोमवारपर्यंत आरोपी शनिवारपर्यंत करा, नाही तर सोमवारी